नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण दारिद्र्य या प्रकरणाचा पुढचा भाग अभ्यासता. तर या अगोदर या प्रकरणाचे 10 भाग झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये तेंडुलकर समिती आपण सूक्ष्मपणे अभ्यासली होती, जेणेकरून त्या समितीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. मग जर प्रश्न आले तर आपल्याला सगळे सोडवता यावेत, त्या समितीविषयी सगळं माहिती असावं. याचे आता जास्तीत जास्त 2 भाग होतील, आजचा आणि उद्याचा. पण ही समिती आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. समिती काय आहे, कोणत्या उद्देशाने नेमली, त्याच्यानंतर या समितीने कोणत्या शिफारशी केल्या, याचा विचार आपण करणार आहोत. सी रंगराजन समिती आपल्या सर्वांना माहिती आहे, नियोजन आयोगाने 4 समित्या नेमलेल्या होत्या. YK अलग कार्य समिती, लकडावाला अभ्यास गट, त्याच्यानंतर तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. आता रंगराजन समिती का नेमली हे थोडक्यात मी तुम्हाला अगोदर सांगतो. याच्या अगोदर YK अलग कार्यगट आणि त्याच्यानंतर येणारा लकडावाला अभ्यास गट यांच्या शिफारशी नियोजन आयोगानं स्वीकारल्या. पण तेंडुलकर समितीच्या शिफारशी नियोजन आयोगानं स्वीकारल्या नव्हत्या. मग तेंडुलकर समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशी स्वीकारायच्या का नाही स्वीकारायच्या, यासाठी नियोजन आयोगानं एक समिती नेमली आणि ती समिती म्हणजे रंगराजन समिती. म्हणजे सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं की रंगराजन समिती का नेमण्यात आलेली होती, लक्षात आलं. तेंडुलकर समितीने केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी स्वीकारायच्या का नाहीत यावरती निर्णय घेण्यासाठी एक समिती नियोजन आयोगाने नेमलेली होती आणि त्या समितीला आपण म्हणतो रंगराजन समिती. लक्षात आलं रंगराजन समिती का नेमण्यात आलेली. आता रंगराजन समिती नेमली कधी, त्यांनी अहवाल कधी सादर केला याचा जर तुम्ही विचार केला तर रंगराजन समिती 2012 मध्ये नेमण्यात आली. रंगराजन समितीनं आपला अहवाल 2014 मध्ये सादर केला. रंगराजन समितीमध्ये रंगराजन हे अध्यक्ष होते, त्याचबरोबर काही सदस्य सुद्धा होते. त्या 4 सदस्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. मग रंगराजन समितीमध्ये कोणकोणते सदस्य होते याचा आपण विचार करूयात. त्याच्यामध्ये डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, याशिवाय आपल्याला डॉक्टर महेश व्यास यांचा सुद्धा उल्लेख करावा लागतो. डॉक्टर महेश व्यास आणि KL दत्ता. KL दत्ता हे होते सदस्य. लक्षात आलं. 2012 मध्ये नेमण्यात आली, अहवाल सादर केला 2014 मध्ये. रंगराजन समितीमध्ये कोणकोणत्या सदस्यांचा समावेश होता तर डॉक्टर महेंद्र देव, डॉक्टर K सुंदरम, डॉक्टर महेश व्यास आणि KL दत्ता या सदस्यांचा समावेश होता. आता या ठिकाणी तेंडुलकर समितीच्या शिफारशी स्वीकारायच्या का नाहीत यासाठी रंगराजन समिती नेमली होती. पण रंगराजन समितीनं त्या शिफारशी स्वीकारायच्या का नाहीत हे सांगताना स्वतःची सुद्धा मतं मांडली आणि मग रंगराजन समितीच्या पद्धतीवरती टीका केली. आता यांनी रंगराजन समितीच्या कोणत्या पद्धतींवरती टीका केली त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आता त्याच्यामध्ये त्यांनी पहिली टीका जी केली ते कॅलरी मूल्यावरती. आता कॅलरी मूल्यावरती काय टीका केली हे समजण्यासाठी आपल्याला पहिल्या 3 समित्यांचा विचार करावा लागतो. आपण पाहूयात. अलग समिती 73-74 आकडेवारी अलग समितीची. त्याच्यानंतर लकडावाला, त्यानंतर तेंडुलकर समिती. या 3 समित्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास केला त्यावेळी आपल्या लक्षात आलं यांनी काय केलेलं होतं, ग्रामीण भागासाठी 2400 आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज हा निकष निश्चित केलेला होता. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या 3 समित्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास केला त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज हा निकष निश्चित केलेला होता. या निकषावर रंगराजन समितीने टीका केली. रंगराजन समितीने सांगितलं
अहो तुम्ही आकडेवारी 9, 10ची, 11, 12ची काढलेली आहे. निकष 73-74चा ठेवलेला आहे. मग तो निकष अजून पण आहे का? तर या निकषावरती टीका केली रंगराजन समितीने. त्यांनी सांगितलं की एवढा निकष आता नाही. त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं का 73-74 मध्ये जेवढं श्रम करावं लागत होतं ग्रामीण भागातल्या लोकांना, शहरी भागातल्या लोकांना 73-74 मध्ये जेवढं श्रम करावं लागत होतं तेवढं श्रम आता करावं लागत नाही. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 73-74चा जर तुम्ही विचार केला तर शेतकरी नांगराने शेत नांगरत होता. त्यासाठी त्याला जास्त कष्ट करावे लागत होते. पण आत्ताचा जो आधुनिक शेतकरी आहे तो ट्रॅक्टरने शेत नांगरतो. त्याला पूर्वीच्या शेतकऱ्यापेक्षा आता कमी श्रम करावं लागतं. त्याच्यामुळं एवढ्याच कॅलरी त्याला लागतील असं नाही, याच्यापेक्षा कमी कॅलरी लागतील, कारण तो पूर्वीपेक्षा कमी श्रम करतोय. मग त्यांनी सांगितलं की या 2400 कॅलरीज नाहीत लागणार, तर 2400च्या ऐवजी 2155 कॅलरी ग्रामीण भागामध्ये लागतील. आपण म्हणत 2155 कॅलरी ग्रामीण भागामध्ये लागतील. आणि शहरी भागाचा जर विचार केला तर 2100 कॅलरी नाही तर आता 2090 कॅलरी लागतील. 2090 कॅलरीज लागतील. तर ही टीका केली त्यांनी. हा जो निकष तुम्ही आणलाय तो 73-74 पासूनचा आहे. तो निकषच तुम्ही बदलत नाहीये. आणि पूर्वीच्या शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागातील मजुरांचा विचार करा, शहरी भागातील श्रमाचा विचार करा. पूर्वीपेक्षा श्रम कमी झाले. आता आधुनिक युग आहे. आपण म्हटल्याप्रमाणे ग्रामीण भागाचा जर विचार केला तर काय होत होता? शेतकरी नांगराने शेत नांगरत होता, तोच शेतकरी आता ट्रॅक्टरने शेत नांगरतो. श्रम कमी झालं का वाढलं? श्रम कमी झालं. मग कॅलरीज सुद्धा कमी व्हायला पाहिजेत. तुम्ही कॅलरीज कमीच केल्या नाही आहेत. मग 2400 कॅलरीज लागणार नाही ग्रामीण भागासाठी, 2155 लागतील. आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज नाही, 2090 कॅलरीज लागतील. अशा प्रकारची टीका केली. पहिली टीका लक्षात आलं कोणती केली? तर ही केली, कॅलरीजमध्ये बदल करायला हवा. पूर्वीपेक्षा श्रम कमी झालेला आहे असं सांगणारी रंगराजन समिती. आणि मग हे कॅलरीजचं प्रमाण बदललं, ते किती बदललं हे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागामध्ये किती कॅलरीज सांगितल्या, शहरी भागामध्ये किती कॅलरीज सांगितल्या, तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला परीक्षेसाठी. ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरीज ऐवजी 2155 कॅलरीज, आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज ऐवजी 2090 कॅलरीज. ही झाली पहिली टीका. आता दुसरी टीका काय केली पहा. दुसरी टीका पण तेंडुलकर समितीवरती त्यांनी केली. रंगराजन समिती म्हणते तेंडुलकर समितीनं 2 पद्धतींचा वापर केला, पण आणखी एका पद्धतीचा वापर करणं गरजेचं होतं आणि ते महत्वाचं होतं, पण ते तेंडुलकर समितीनं केलेलं नाहीये. ही एक टीका केली. मग त्या 2 पद्धतीचा कोणत्या वापर केला आणि कोणती एक पद्धत वापरली नाही त्याचा पण आपण विचार करूयात. पहा, आता या ठिकाणी तेंडुलकर पद्धतीनं काय केलं की URP, MRP या 2 पद्धतींचा वापर दारिद्र्य काढण्यासाठी केला. या ठिकाणी आपण म्हटलं 30 दिवसांच्या प्रतिमाह उपभोग खर्चाच्या पातळीची विचारणा केली जाते, रेफरन्स घेतला जातो. या ठिकाणी वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू यांचा विचार केला जातो. मग याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या होत्या? कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य. 1 वर्ष 5 वस्तू म्हणजे वर्षामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू म्हणजे 365 दिवस. रंगराजन समिती काय म्हणते पहा. रंगराजन समिती म्हणते तुम्ही 30 दिवसांचा विचार केला म्हणजे URPचा वापर केला, तुम्ही 365 दिवसांचा विचार केला म्हणजे MRPचा विचार केला, पण तुम्ही 7 दिवसांचा आठवडा जो असतो त्या आठवड्याचा विचार केला नाही. आपण म्हणूया त्या ठिकाणी कशाचा विचार केला नाही? सप्ताह, 7 दिवसांचा आठवडा याचा विचार केला नाहीये. आता तुमच्या समोर प्रश्न असा आला असेल, 30 दिवसांमध्ये आम्हाला कळालं प्रतिमाह उपभोग खर्च कमीत कमी एखाद्या व्यक्तीला एवढा करता आला पाहिजे, हे आम्हाला समजलं होतं. 365 दिवसांमध्ये अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू लागत होत्या, कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य, हे पण आम्हाला MRP कळालं.
पण हे सप्ताह म्हणजे काय? रंगराजन समितीचं मत होतं, ज्याप्रमाणे प्रतिमा उपभोग खर्च करावाच लागतोय, ज्याप्रमाणे वर्षभरामधून अधूनमधून 5 वस्तूंचा विचार करावा लागतोय, त्याचप्रमाणे लोकांना आठवड्यामध्ये सुद्धा काही गरजांची आवश्यकता असते. कोणत्या गरजांची आवश्यकता असते? आपण पाहतो आपल्या आसपासच्या बाजारामध्ये, गावांमध्ये आठवड्याचा बाजार भरतो. मग त्या बाजारामध्ये आपण काय करतो? आठवड्यासाठी लागणारा भाजीपाला आणतो, आठवड्यासाठी असणारी फळं आणतो. काही जण आठवड्यातला एक दिवस निश्चित असतो की त्या दिवसामध्ये त्यांच्याकडं मांस, मासे, अंडी हे आणतात ते लोक, आणि एखादा दिवस त्यांचा असतो. मग त्याचाही विचार केला नाही. शिवाय काही लोकांना आठवड्यामध्ये पान तंबाखू सुद्धा लागते. सप्ताहामध्ये एका आठवड्यामध्ये लागणाऱ्या 7 दिवसांचा तुम्ही विचार केलेला नाही, असं म्हणते रंगराजन समिती. त्याचा विचार तेंडुलकर समितीनं करायला पाहिजे होता. आणि मग हे सप्ताह जे आपण म्हणतात, तर त्याला त्या ठिकाणी त्यांनी नाव दिलं MMRP. MMRP म्हणजे पहा, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, युनिफॉर्म रेफरन्स पिरियड. MRP मॉडिफाईड रेफरन्स पिरियड किंवा रिकॉल पिरियड. MRP चा आपण मिक्स्ड रेफरन्स पिरियड, MRPचं मिक्स्ड रेफरन्स पिरियड, आणि MMRP मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियड. आता या ठिकाणी तेंडुलकर समितीनं कोणत्या पद्धतीनं दारिद्र्य काढलं, लकडावाला समितीनं कोणत्या पद्धतीनं दारिद्र्य काढलं, या 2 समित्यांचा तुम्ही विचार केला तर URP आणि MRP पद्धतीनं दारिद्र्य काढलं. पण रंगराजन समितीनं MMRP पद्धतीनं दारिद्र्य काढलं. याच्यामध्ये या 30 दिवसांचा पण समावेश होतो, 365 दिवसांचा पण समावेश होतो, आणि 7 दिवसांचा जो आठवडा आहे त्या आठवड्याचा सुद्धा समावेश होतो. याला म्हणायचं मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पिरियड किंवा रिकॉल पिरियड. या पद्धतीने यांनी दारिद्र्य काढले. लक्षात आलं कोणत्या 2 टीका केल्या? पहिल्या टीक्यामध्ये सांगितलं की हे 2400 आणि 2100 कॅलरीज जे आहेत, तर एवढं अन्न आता ग्रामीण जनतेतल्या लोकांना किंवा शहरी भागातल्या लोकांना करावं लागत नाही, कारण त्यांना आता पूर्वीपेक्षा कमी श्रम करावं लागत आहे. त्यामुळे कॅलरीज कमी लागतील. कॅलरीजचा निकष बदलला. 2400 पैकी 2400च्या ऐवजी 2155 कॅलरी ग्रामीण भागासाठी केलं आहे, आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज ऐवजी 2090 कॅलरी केले. दुसरी टीका मी तुम्हाला सांगितली, तेंडुलकर समितीवरती केली. त्यांनी सांगितलं URP पद्धतीचा वापर केला, MRP पद्धतीचा वापर केला, म्हणजे 30 दिवसांची प्रतिमाह दरडोई उपभोग पातळीचा विचार केला, वर्षभरामधून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तूंचा विचार केला, पण आठवड्याचा विचार तेंडुलकर समितीनं केलाच नाहीये. अशा प्रकारे 2 टीका रंगराजन समितीनं तेंडुलकर समितीवरती केल्या होत्या. लक्षात आल्या असतील तुमच्या. आता तेंडुलकर समितीला आपण जर विचार केला, जेवढं दारिद्र्य आढळून आलं त्याच्यापेक्षा जास्त दारिद्र्य रंगराजन समितीला आढळून आलं होतं. आता या ठिकाणी आपण 2009, 10 आणि 11, 12 यामध्ये रंगराजन समितीला किती दारिद्र्य आढळून आलं त्याचा विचार करूयात. 2011, 12, 2009, 10, 11, 12, 9, 10चा जर विचार केला तर या रंगराजन समितीला 38.2% दारिद्र्य आढळून आलं. 11, 12चा जर विचार केला तर 29.5% दारिद्र्य आढळून आलं. आणि तेंडुलकर समितीला 2011, 12मध्ये 21.9% दारिद्र्य आढळून आलं होतं. तेच दारिद्र्य 2011, 12मध्ये रंगराजन समितीला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की 29.5% आढळून आलं आहे, कारण त्यांनी आणखी काही वस्तूंचा समावेश त्याच्या केलेला होता. शिवाय 4 महत्त्वाच्या घटकांचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये समावेश केलेला होता. दारिद्र्याची टोपली. आता पहा, दारिद्र्याची टोपली तेंडुलकर समितीची काय होती आणि रंगराजन समितीनं त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये काय बदल केले त्याचा आपण विचार करूया. पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये काय बदल झाला पहा. पॉवर्टी लाईन बास्केट मधील बदल रंगराजन समितीच्या आणि तेंडुलकर समितीच्या सोपं आहे एकदम.
तेंडुलकर समितीनं काय सांगितलं होतं? हे पहा, तेंडुलकर समितीने कशाचा समावेश केला होता ते आपण अगोदर पाहूयात, म्हणजे तुम्हाला रंगराजन समिती कळेल. अन्न या घटकाशिवाय शिक्षण प्लस आरोग्य या घटकांचा समावेश पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये तेंडुलकर समितीने केला होता. हे आपण अभ्यासलं, त्याच्यावरचे प्रश्न पण आपण अभ्यासलाय. यांनी काय केलं? रंगराजन समितीने 4 घटक विचारामध्ये घेतले. दारिद्र्याच्या टोपलीमध्ये रंगराजन समितीनं 4 घटक विचारामध्ये घेतले होते. कोणकोणते पहा? या समितीनं जे 4 घटक विचारामध्ये घेतले, तर ते 4 घटक कोणते होते? तर त्याच्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्चाचा समावेश होता. शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च या 4 घटकांचा समावेश होता. अशा प्रकारे दारिद्र्याच्या टोपलीचा जर विचार केला तर 4 घटकांचा समावेश कोणत्या? शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च यांचा सुद्धा समावेश दारिद्र्याच्या टोपलीमध्ये या रंगराजन समितीनं केला होता. लक्षात येत आहे? रंगराजन समिती. अशा प्रकारे रंगराजन समितीने या 4 घटकांचा समावेश केला आणि दारिद्र्य काढलं. आता दारिद्र्य काढलं तर त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होता ते आपण पाहूयात. कोणत्या प्रकारे दारिद्र्य काढलं गेलं आणि त्याच्यामध्ये किती दारिद्र्य होता पहा या ठिकाणी. दरडोई उपभोग, प्रतिमाह उपभोग खर्च किती करावा लागणार होता? रंगराजन समितीनं सुचवलेल्या पद्धतीनुसार. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये त्यांनी 2155 कॅलरीज केल्या होत्या आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरीज. पूर्वीचा हा निकष बदलला होता 2421चा. प्रतिमाह उपभोग खर्चाची पातळी 2009-10 मध्ये रंगराजन पद्धतीनुसार कोणत्या प्रकारे होती ते आपण अभ्यासूयात. 2009-10 मध्ये ग्रामीण भागामध्ये प्रतिमाह उपभोग खर्च पातळी 800 दरडोई आपण म्हटल्याप्रमाणे प्रतिमाह दरडोई उपभोग खर्च पातळी 801 रुपये ग्रामीण भागामध्ये 2009-10 ला आणि शहरी भागामध्ये 1198 रुपये हे विचारतात. लक्षात ठेवायचं. 11-12 महत्वाचं सगळ्यात. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी 972 आणि शहरी भागामध्ये मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी 1407 रुपये सांगितलेली होती 2011-12 मध्ये तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार. त्याच्यानंतर आता पहा, रंगराजन समितीने सुचवलेल्या पद्धतीनुसार एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आढळून येणारी दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या टक्केवारीमध्ये, म्हणजे आपण म्हटलं की दारिद्र्याच्या टोपलीमध्ये नवीन 4 घटकांचा समावेश केला. कोणकोणत्या? शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी दारिद्र्य काढलं रंगराजन समितीनं. मग रंगराजन समितीला 2009-10 मध्ये आणि 2011-12 मध्ये किती दारिद्र्य आढळून आलं याचा आपण विचार करूयात. ग्रामीण भागामध्ये पहा 9-10 मध्ये 39.6% दारिद्र्य आढळून आलं. शहरी भागामध्ये 35.1% दारिद्र्य आढळून आलं आणि एकूण दारिद्र्य 38.2% आढळून आलेलं होतं 9-10 मध्ये रंगराजन समितीला. 11-12चा विचार करा. सगळ्यात 11-12ची महत्वाची आकडेवारी की ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. हे पण महत्वाचं, पण यांच्यापेक्षा ते महत्वाचं आहे. 11-12चा विचार करा. ग्रामीण भागात जे दारिद्र्य आढळून आलं 11-12 मध्ये ते 30.9%. शहरी भागात जे दारिद्र्य आढळून आलं ते 26.4% आणि एकूण दारिद्र्य 2011-12 मध्ये या रंगराजन समितीला किती आढळून आलं तर 29.5% एवढं आढळून आलेलं होतं. त्याच्यानंतर किती लोक दारिद्र्य रेषेखाली होते त्या लोकांची संख्या पण सांगितली. 2009-10 मध्ये ग्रामीण भागातले 32.6 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. शहरी भागातले 12.9 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते आणि 9-10 मध्ये आपल्या देशामध्ये एकूण 45.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 11-12चा विचार करा. ग्रामीण भागामध्ये 26.1 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. शहरी भागामध्ये 10.2 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते आणि 11-12 मध्ये भारतात एकूण 36.3 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. याचा आपल्याला विचार करावा लागतो.
आणि याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारले जातात, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. मग याच्यावरती काही प्रश्न विचारले गेलेत का? हो, काही प्रश्न याच्यामध्ये विचारले गेलेले दिसतात. आता ते कोणते प्रश्न आहेत त्याचा आपण विचार करूयात. हे पहा, रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये पहिलं आणि दुसरं विधान आपल्याला अभ्यासायचं आहे. पहिलं विधान पहा, भारतामधील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. ग्रामीण भागातील 30.9% आणि शहरी भागातील 26.4% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. एवढी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असं सांगितलं आहे. आता पहा, ही 11-12ची आकडेवारी दिली आहे. 2011-12 या ठिकाणी सांगितलं का 2011-12 मध्ये. तर 11-12ची आकडेवारी आत्ताच आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे असं आपण म्हटलं होतं. पण ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचं आपल्याला पाहावं लागेल. याच्यामध्ये पहा, हे पहा, एकूण किती 29.5%, ग्रामीण भागातले 30.9%, शहरी भागातले 26.4%. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही दिसेल, 26.4%, 30.9%. आपल्याला काय दिलं? ग्रामीण भागातले 30.9% लोकसंख्या, शहरी भागातली 26.4%. म्हणजे त्या टेबलवर कसे क्वेश्चन्स विचारले ते तुमच्या लक्षामध्ये येईल. मग पहा, दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन कुठला निवडता येईल? ए आणि बी हा आपल्याला ऑप्शन निवडता येईल. अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये किती खर्च आला हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा जो तक्त्यातला प्रश्न आहे हे पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील की 2009-10 मध्ये ग्रामीण भागामध्ये मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी किती होती आणि 11-12 मध्ये मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी किती होती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये पहा, ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करू. 2009-10 मध्ये 801 रुपये, शहरी भागामध्ये 1198 रुपये. 2011-12 मध्ये मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी 972 आणि शहरी भागामध्ये 1407. मासिक दरडोई उपभोग खर्च पातळी म्हणजे काय? प्रत्येकाला दर महिन्याला एवढा खर्च करता आला पाहिजे. एवढा खर्च जर नाही करता आला तर तो दारिद्र्य रेषेच्या खाली असणार आहे. एवढा खर्च करता आला प्रत्येकाला, दर डोई म्हणजे प्रत्येक माणूस, डोकं असं म्हटलं जातं, दर डोई म्हणजे प्रत्येक डोकं. तर अशा प्रकारे प्रत्येकाला एवढा खर्च करता आला पाहिजे तर तो दारिद्र्य रेषेच्या वर, अन्यथा तो दारिद्र्य रेषेच्या खाली ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की प्रश्न कोणत्या प्रकारे विचारलेले आहेत. आता आपण याच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे झालं आकडेवारीचं. आपल्याला राज्यांच्या बाबतीत काही प्रश्न विचारतील आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करायचा आहे. आपल्याला विचारलं, दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात राहते? या ठिकाणी म्हणूयात आपण दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेश सर्वात जास्त लोकसंख्या, दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहेत? उत्तर प्रदेशात आहे. जवळजवळ 8 कोटी लोक, 8.09 कोटी लोक एकट्या उत्तर प्रदेशात दारिद्र्य रेषेखाली असणारे लोक आहेत. लक्षात येतं? सध्या थोडक्यात प्रश्न अभ्यासूयात, त्यानंतर प्रश्नांचं स्वरूप कसं बदलेल ते मी तुम्हाला सांगतो. दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात? लोकसंख्या म्हणतो. आता यामध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न या प्रकारे येईल, दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश राज्यात. तुम्हाला असं विचारलं, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे?
आता काय विचारतील पहा, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे? सर्वात जास्त दारिद्र्य, याचं उत्तर वेगळं असणार आहे. याचं उत्तर आहे छत्तीसगड. 2011-12ची आकडेवारी आपण अभ्यासता. लक्षात आलं प्रश्न कसा आहे? दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यात, पण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड राज्यात आहे. जवळजवळ छत्तीसगड राज्यातील 47.9% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणजे जवळजवळ 50% एवढे लोक दारिद्र्य एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. छत्तीसगड सर्वात जास्त लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली उत्तर प्रदेश राज्यात. लक्षात येत आहे? हे दोन प्रश्न वेगवेगळे. आता पहा, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य छत्तीसगड राज्यात आहे. मी जर तसं विचारलं, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात कमी दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे? गोव्यामध्ये आहे. सर्वात कमी दारिद्र्य गोवा, 6.3% फक्त दारिद्र्य आहे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात, बरं का. तर अशा प्रकारे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य छत्तीसगड 47.9%, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात कमी दारिद्र्य गोवा 6.3%, दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य उत्तर प्रदेश 8.9 कोटी, दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 5वा, 4था पश्चिम बंगाल, 5वा महाराष्ट्र. हे पुढे आपण अभ्यासूयात, पण हे इथपर्यंत लक्षात ठेवा. हे झालं इथपर्यंत. पुन्हा मी असाच प्रश्न विचारेल, दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त प्रमाण असणारा संघ राज्य प्रदेश कोणता? हे झालं राज्य. संघ राज्य प्रदेश मला विचारलं. दारिद्र्य रेषेखालील सर्वात जास्त प्रमाण असणारा संघ राज्य प्रदेश कोणता? या ठिकाणी आपण पाहूयात. दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त प्रमाण असणारा संघराज्य प्रदेश. आठवतोय तुम्हाला कोणता? संघराज्य प्रदेश. दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त प्रमाण असणारा संघराज्य प्रदेश कोणता? दादरा आणि नगर हवेली. दादरा व नगर हवेली इथेही मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आढळून येतं. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर विचार केला तर 35.6% दारिद्र्य आहे. छत्तीसगडमध्ये आपण म्हटलं 47.9%, दादरा आणि नगर हवेलीमध्ये 35.6%. मग संघराज्य प्रदेश विचारला तर दादरा नगर हवेली एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य, आणि राज्य विचारलं तर छत्तीसगड 47.9. आणि याच्यामध्ये सर्वात कमी दारिद्र्य, दारिद्र्य रेषेखाली सर्वात कमी प्रमाण असणारा संघराज्य प्रदेश अंदमान निकोबार. अंदमान निकोबार फक्त 6% दारिद्र्य आढळून येतं. निकोबार 6%, आणि या ठिकाणी 35.6. सर्वात कमी दारिद्र्य एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अंदमान निकोबार या संघराज्य प्रदेशामध्ये आढळतं, फक्त 6%. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य दादरा आणि नगर हवेली या संघराज्य प्रदेशात सापडतं, 35.6%. लक्षात येतं? आता महाराष्ट्राचा विचार करूयात. रंगराजन समिती काय म्हणते महाराष्ट्राच्या बाबतीत? आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्र 2 प्रकारे विचार करावा लागतो महाराष्ट्राचा. ते 2 प्रकार आहेत, राज्य आणि संघराज्य, आणि फक्त राज्य. फक्त राज्य, देशातील सर्व राज्य, आणि राज्य व संघराज्य या दोन्हींचा विचार करायचा महाराष्ट्राच्या बाबतीत.
कसे प्रश्न विचारतील? पहिला प्रश्न विचारतील, राज्य आणि संघराज्य या दोन्हींचा विचार करता एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दारिद्र्य असण्याबाबत महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक? एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दारिद्र्य असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये राज्य आणि संघराज्य या दोन्हींचा विचार करता महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? महाराष्ट्र आहे 20वा क्रमांक आहे. लक्षात आलं? महाराष्ट्राचा 20वा क्रमांक. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दारिद्र्य असण्यामध्ये राज्य व संघराज्य यांचा विचार केला असता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 20वा क्रमांक लागतो. आता प्रश्न विचारा, फक्त राज्यांचा विचार करता एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दारिद्र्य असण्यामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? 18वा आहे. 18वा. हे लक्षात ठेवायचं. राज्य संघ राज्य प्रदेशांचा विचार करता 20वा, फक्त राज्यांचा विचार करता 18वा. लक्षात येतं? मग तुम्ही विचार करता असाल महाराष्ट्रामध्ये किती प्रमाण आहे दारिद्र्याचं? 20%. रंगराजन समिती सांगते 20% आहे महाराष्ट्रातील दारिद्र्याचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. लक्षात आलं इथपर्यंत महाराष्ट्राचा? आपण पुढे जाऊयात. आता प्रश्न असा आहे, रंगराजन समितीचे जे निकष आलेले आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला. एकूण लोकसंख्या जी दारिद्र्यामध्ये, सर्वात जास्त लोकसंख्या दारिद्र्यामध्ये असणाऱ्या पहिल्या 5 राज्यांचा क्रम लावा. सर्वात जास्त दारिद्र्याखाली लोकसंख्या असणाऱ्या 5 राज्यांचा क्रम. सर्वात जास्त दारिद्र्याखालील लोकसंख्या, सर्वात जास्त दारिद्र्य खालील, आपण या ठिकाणी उल्लेख केला होता उत्तर प्रदेश. एकूण लोकसंख्येचं प्रमाण विचारलंय का? नाही विचारलंय. सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या असणारी पहिली 5 राज्य कोणती? त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल उत्तर प्रदेश, दुसरा आहे बिहार, तिसरा आहे मध्य प्रदेश, चौथा आहे पश्चिम बंगाल, पाचवा आहे महाराष्ट्र. ही 5 राज्य. 8.9 कोटी, 2.28 कोटी. हे महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती, सर्वात जास्त दारिद्र्याखालील लोकसंख्या. लक्षात येतं? सर्वात जास्त दारिद्र्याखालील लोकसंख्या असणाऱ्या 5 राज्यांचा क्रम लावा. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र. महाराष्ट्र रंगराजन समितीनुसार या ठिकाणी 5व्या क्रमांकावर आहे. हाच महाराष्ट्र तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार 4थ्या क्रमांकावरती येतो सर्वात जास्त लोकसंख्या दारिद्र्य असण्यामागे. लक्षात येतं? प्रश्न पण विचारला याच्यावरती. आपण प्रश्न पाहूयात. रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक राहतात? सर्वात जास्त गरीब लोक उत्तर प्रदेश. क्रम सांगा असं आपल्याला विचारला. हा क्रम आहे उत्तर प्रदेश. इथं क्रम सांगा म्हणून पण येईल. पहिली 5 राज्य उतरता क्रम बिहार, MP, पश्चिम बंगाल आणि 5व्या क्रमांकावरती महाराष्ट्र. 2.28 कोटी आहे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त गरीब लोक. महाराष्ट्रामध्ये गरीब लोक 2.28 कोटी. उत्तर प्रदेशात 8.9 कोटी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार, तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार उत्तर प्रदेशात 5.98 कोटी आहेत. त्यांच्यानुसार 8.9 कोटी. तर हे क्रम सुद्धा आपल्याला विचारला जाईल. लक्षात येतं? आता आणखी काय विचारतील त्याच्यामध्ये? आणखी विचारतील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दारिद्र्याखालील लोकसंख्या यानुसार राज्यांचा क्रम लावा. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आपण म्हणूयात
एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. आता प्रमाण विचारलं आपण. पहिलं कुठलं म्हटलं होतं? छत्तीसगड. 5 राज्य. पहिलं छत्तीसगड, आठवत आहे तुम्हाला? छत्तीसगडचा आपण उल्लेख केलेला होता. त्यानंतर मणिपूर, हे पण राज्य महत्वाचं ठरेल आपल्याला. त्यानंतर ओरिसा, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर झारखंड. ही 5 राज्य. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात जास्त दारिद्र्य छत्तीसगडचा आपण विचार केला होता. 47.9% दारिद्र्य एकट्या छत्तीसगडमध्ये. त्याच्यानंतर मणिपूर, त्यानंतर ओरिसा, मध्य प्रदेश, झारखंड हा उतरता क्रम आहे. सर्वात जास्त दारिद्र्य पण कसं? एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. म्हणजे उदाहरणार्थ 47 छत्तीसगड म्हणजे 100 लोकसंख्या आहे, त्यातले 47.9 लोक दारिद्र्य रेषेखाली, म्हणजे 48 लोक. याला म्हणायचं एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. लक्षात येतं? अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. तर हे लक्षात ठेवायचं. आणि एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात कमी दारिद्र्य गोवा राज्यामध्येच आढळून येतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि गोव्यानंतर हिमाचल प्रदेश, केरळ या राज्यांचा क्रम लागतो कमी दारिद्र्य एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे रंगराजन समिती. तरी पण आपण शेवटी सांगूयात, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात कमी दारिद्र्याचे प्रमाण असणाऱ्या राज्यांचा चढता क्रम लावा. एक शेवटचं घेऊयात आपण. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात कमी दारिद्र्य या रंगराजन समितीच्या पद्धतीनुसार कमी दारिद्र्य या राज्यांचा क्रम लावा. आता हा चढता लावावा लागेल. सर्वात कमी दारिद्र्य आपण म्हटलं होतं गोवा. आता महत्वाची राज्य आठवा की जी प्रगत आहेत. HP, हिमाचल प्रदेश, केरळ. तर ही 3 राज्य तर लक्षात ठेवा, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ. त्याच्यानंतर 2 राज्य लगेच लक्षात राहतील तुमच्या, पंजाब आणि हरियाणा. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात कमी दारिद्र्य असणाऱ्या राज्यांचा चढता क्रम लावा. सर्वात कमी दारिद्र्य गोवा, त्यानंतर हिमाचल प्रदेश, त्यानंतर केरळ, त्यानंतर पंजाब आणि त्यानंतर हरियाणा. अशा प्रकारे रंगराजन समितीचा आपण विचार केला. रंगराजन समिती आपली या ठिकाणी संपलेली आहे. आता नीती आयोग कार्यदल हे आपल्याला उद्या अभ्यासायचं आहे. आणि ते एकदा संपलं की मग आपल्या दारिद्र्य हे प्रकरण संपलं, म्हणजे अजून एक फक्त भाग होईल, हे लक्षामध्ये ठेवायचं. रंगराजन समिती लक्षात आलं तुमच्या? 12 मध्ये नेमली, अहवाल 2014 मध्ये. का नेमली हे लक्षात ठेवा, आणखी सोपं होईल. का नेमलेली होती? नियोजन आयोगानं अलग समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. नियोजन आयोगानं लकडावाला समितीच्या शिफारशी स्वीकारल्या, पण नियोजन आयोगानं या तेंडुलकर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या नव्हत्या. मग त्या शिफारशी स्वीकारायच्या का नाहीत यासाठी एक समिती नियोजन आयोगानं नेमली. ती समिती होती रंगराजन. रंगराजन समितीनं त्या शिफारशी स्वीकारायच्यात का नाहीत याचा अभ्यास केला आणि शिवाय स्वतःही काही शिफारशी सुचवल्या होत्या, त्याचा अभ्यास आपण केला. मग त्यांनी काही त्रुटी दाखवून दिल्या तेंडुलकर समितीमधल्या. ते कॅलरीजच्या स्वरूपामध्ये सांगितले की 73-74 पासून तुम्ही ग्रामीण भागासाठी 2400, शहरी भागासाठी 2100 कॅलरीज वापरता. हे एकदम चुकीचं आहे. 73-74 मध्ये ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये खूप काम करावं लागत होतं. त्यासाठी त्यांना 2400 आणि 2100 कॅलरी दिल्या जात होत्या. आता काम कमी झालं, श्रम कमी केलं जात आहे, म्हणून एवढे कॅलरीज लागत नाहीत. तर त्यांनी मग सांगितलं 2400 कॅलरीज ऐवजी ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी लागतील आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज ऐवजी 2090 कॅलरीजची आवश्यकता आहे. तर हे एक त्यांनी केलं. त्यानंतर स्वतःचे 4 घटक त्यांनी त्याच्यामध्ये बसवलेले होते. त्याच्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च अशा प्रकारचे घटक त्यांनी त्याच्यामध्ये बसवले. त्याच्यानुसार दारिद्र्य काढलं. मग तेंडुलकर समितीपेक्षा ह्यांच्या दारिद्र्याचे आकडे जास्तीचे दिसतात. अशा प्रकारे ही समिती
आता नीती आयोग कार्यदल आपण काय अभ्यासणार आहोत याचा जर विचार केला तर तेंडुलकर समितीचे शिफारसी स्वीकारायच्या का नाहीत हे ठरवण्या अगोदर नियोजन आयोग बरखास्त झाला. त्याच्या जाग्यावरती आलं नीती आयोग. मग नीती आयोगानं काही सूचना केल्या आणि सांगितलं शिफारशी त्या तेंडुलकर समितीच्या स्वीकारायच्या का नाहीत. मग आपल्याला दिसतं की नीती आयोग कार्यदलानं तेंडुलकर समितीच्या शिफारशीच प्रमाण मानल्या. रंगराजन समितीच्या शिफारशी प्रमाण न मानता तेंडुलकर समितीच्या शिफारशी नीती आयोग कार्यदलानं प्रमाण मानल्या होत्या. हे आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये कळेल कशा पद्धतीने प्रमाण मानल्या. त्याच्यानंतर नीती आयोग कार्यदलानं कोणकोणत्या सूचना केल्या, त्या सूचना का महत्त्वाच्या होत्या आणि आपल्या परीक्षेमध्ये त्याच्यात काय विचारतील हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. आज थांबूयात या ठिकाणी आणि भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.